मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांची विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाच्या अनुषंगाने खलबतं पार पडली आहे। या बैठकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केल्याची माहिती आहे। विधान परिषदेच्या एकूण 17 जागा आहेत, ज्यापैकी 7 जागांची आग्रही मागणी ही शिवसेनेकडून लावून धरली जाते। काही जागांच्या अदलाबदलीची शक्यता सुद्धा या बैठकीत व्यक्त झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेकडून खास करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागांवरती दावा सांगितला जातोय। पण शिवसेनेने दावा केलेल्यांपैकी काही जागा या राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या असल्यामुळे या जागांसंदर्भात काहीसा पेच निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपावरनं महायुतीत मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या फॉर्म्युलाबद्दल भाजप ठाम असल्याचं कळतंय। मात्र शिवसेना 7 जागांसाठी आग्रही आहे। निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर जेव्हा अखंड शिवसेना होती तेव्हाच्या 5 आणि अतिरिक्त 2 अशा एकूण 7 जागांचा प्रस्ताव मांडलाय, तर भाजपनं केवळ 3 ते 4 जागाच शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवली आहे। पण शिवसेना 7 जागांबद्दल ठाम असल्याचं सांगितलं जातंय। लोकसभा, विधानसभा आणि महापालिका तीनही निवडणुकीच्या वेळेला आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, पण आता 7 जागांची भूमिका ही कायम असेल असं शिवसेनेनं सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे नेमकं माघार कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान याच आठवड्यात तीनही पक्षांचं जागा वाटप पूर्ण केलं जाईल अशी माहिती मिळते। कसलाही घोळ चाललेला नाही। 17च्या 17 जागा महायुती लढेल, एकमेकाच्या सल्ल्यानं लढेल। तिन्ही नेते याच्यामध्ये निर्णय घेतील। त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सुनेत्रा वहिनी असतील। सीएम साहेबांचं आणि आमचं बोलणं रोजच होत असतं। आज देखील बोलणं झालेलं आहे, पण ते काय झालं, कसं झालं, जर आताच तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही ब्रेकिंग कशी द्याल ना? रोज ब्रेकिंग आली पाहिजे। नाशिक आणि रायगडच्या जागेवरून चर्चा सुरू होती, मागणी देखील आहे शिंदे साहेबांची। 17च्या 17 जागेवर चर्चा सुरू आहे। 17च्या 17 जागा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि 17च्या 17 जागा महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत। तर विदर्भामध्ये विधान परिषदेच्या एकूण 5 जागा आहेत। नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। त्यातल्या 4 जागांवरती भाजप तर यवतमाळ शिवसेना लढेल अशी माहिती मिळते। विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही, त्यामुळे 5 जागांपैकी एकही मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा मतदारसंघ वगळला तर उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याची सुद्धा चर्चा आहे। पण भंडारा गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा वाढलाय। 457 मतदारसंघांपैकी 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार हे भाजपचे असल्याचा दावा भाजपने केलाय। त्यामुळे जागा भाजपकडे असावी असा भाजपचा आग्रह दिसतोय। तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा जागेवरती दावा सांगितलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे यांनी निवडणुकीची तयारी केली आहे। ही जागा भाजपच लढेल आणि ज्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत केली आहे अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असं भाजपचे आमदार परिणय फुकेंनी सांगितलंय। पण ही जागा काँग्रेस जिंकेल असा दावा काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंचा आहे। सगळ्यात जास्त मतदार, सगळ्यात जास्त काय 50% वर मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि इतर 50% मध्ये सगळे बाकी इतर पक्ष आहे। तर म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीच लढणार, पण ही सीट 100% भारतीय जनता पार्टीच लढणार। आणि आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यालाच या सीटमधनं लढवलं पाहिजे, ज्यांनी संघटनेत काम केलं आहे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी दिवसरात्र काम केलं आहे, अशाच कार्यकर्त्याला या माध्यमातून, या निवडणुकीच्या माध्यमातून विधान परिषदेवर पाठवण्याचं काम पक्षाने करावं ही आमची विनंती आहे। मला अजून काही चर्चा झाली नाही, पण भंडारा गोंदियामध्ये आम्ही या ठिकाणी लढू आणि त्या पद्धतीचं एक वातावरण आम्ही निर्माण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आमचा कॅन्डिडेट निवडून येईल। तर प्रवीण पोटे पाटील हे गेल्या दोन वेळेला अमरावती विधान परिषदेमधनं निवडून आले होते।
त्यामुळे भाजपकडनं प्रवीण पोटेंसह शहराचे जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे हे सुद्धा इच्छुक आहेत। मात्र राणा दाम्पत्याचा प्रवीण पोटेंना विरोध आहे। पोटेंना पराभूत करण्यासाठी आमदार रवी राणा यांची फोनवरनं अनेक नेत्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। रवी राणा त्यांचे भाऊ सुनील राणा यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा असून राणा काँग्रेसच्या नेत्यांसोबत बातचीत करत असल्याची माहिती आहे। तर काँग्रेसकडनं ऐन वेळेला मोठी घोषणा होऊ शकते। पोटेंना टक्कर द्यायची असेल तर यशोमती ठाकूर यांनी निवडणूक लढवावी अशी चर्चा अमरावतीत होते। याशिवाय शिवसेनेचे अकोल्यातले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे सुद्धा अपक्ष किंवा काँग्रेसकडनं निवडणूक लढतील अशी चर्चा रंगते आहे।